हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज अनुश्री आणि आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल आहे. पहिली गोष्ट, हा व्लॉग आपण नेहमीप्रमाणे वीकेंडला वीकेंड सुरू होतो आहे, आज फ्रायडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा बर्थडे आहे. पण फ्रायडे असल्यामुळे फार काही सेलिब्रेट नाही करणार आहे, ऑलमोस्ट नाहीच करणार आहे, फार म्हणायची पण गरज नाही. कारण फ्रायडे असल्यामुळे मला ऑफिस आहे, मला आहे थोडं काम. जस्ट माझी एक मीटिंग मी संपवली आहे. तर मला नाही वाटत आज जास्त काही सेलिब्रेशन वगैरे आम्ही करणार आहोत. पण सॅटर्डे संडे नक्कीच आम्ही कुठेतरी फिरायला जाऊया, काहीतरी जेवायला जाऊया, बाहेर सेलिब्रेट करायला जाऊया. पण रात्री मम्मी डॅडींनी आरवडिंपीनी सगळ्यांनी मिळून छोटे छोटे पेस्ट्रीज आणले होते. 12 वाजता आम्ही ते केक कट वगैरे केला. अशी माझ्या बड्डेची कालपासून झाली आहे सुरुवात. मी अंघोळ केली, मस्तपैकी फ्रेश झाले. आज माझा विचार आहे की बड्डेला काहीतरी स्पेशल करावं म्हणून हेअरकट करावं. पण आता मीटिंग आहे, काम थोडं जास्त आहे आज, तर माहिती नाही जमेल की नाही. पण जर वेळात वेळ काढून जर जायला जमलं तर हेअरकट करूया. अजून बघूया काय करायचं आहे. बड्डेच्या दिवशी छोट्या छोट्या गोष्टी करूया. आणि बस, हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल देन डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि चला व्लॉगला सुरुवात करूया. ह्या दिवसाची सुरुवात मम्मीने केली आहे मस्तपैकी गोड शिऱ्यापासून. तर शिरा अजून मी खाल्ला नाही ॲक्च्युली मीटिंगच्या नादात, तर फटाफट शिरा खाते. तर चला सुरुवात करूया, चलो. हो, आणि आम्ही आजचा पूर्ण दिवस काहीही केलेलं नाही आहे. आत्ता वाजलेत 9:14. हां, ते उलटं दिसतंय, जाऊ दे. तर मी फक्त सकाळपासून एक गोष्ट बदलली आहे की मी त्या डेस्कवरून मी इथे बेडवर येऊन बसली आहे. इकडे माझं सगळं इकडेच काम चालू होतं. पूर्ण दिवस मी आज हा रूम सोडलेला नाही आहे. रोज एवढं जेव्हा काहीच काम नसतं, बरोबर आजच्या दिवशी बड्डेच्या दिवशी असं ढीकभर काम आलं होतं की मी सकाळी 12पासून हा रूमच सोडलेला नाही आहे. आता फायनली काम सगळं झालेलं आहे. 9:15 वाजत आलेत. सकाळी 12 वाजता आपण ब्लॉग चालू केला होता आणि पूर्ण दिवसात काहीही झालेलं नाही आहे. मी 2 मिनटात दार लावते कारण डॅडींच्या बातम्या मध्ये मध्ये येतात. ओके, सो आत्ता मी असं म्हणत होते की पूर्ण दिवस काहीच केलेलं नाही आहे फारसं. दिवस संपला आहे. मम्मी डॅडी जरा बाहेर गेले होते वॉक करायला, तर येता येता त्यांनी माझ्यासाठी अंडी आणि ब्रेड आणलं आहे कारण मला अंडा ब्रेड खूप आवडतं. तर बड्डेच्या दिवशी एकतरी गोष्ट स्पेशल व्हावी. अंडा ब्रेड खाऊया मस्तपैकी. एक केक आणला आहे कळ्यानी बेकरीचा, माझा फेवरेट, तो मस्त कट करूया. आणि मे बी बाहेर FC रोडला चक्कर मारायला जाऊया. आणि उद्या तर सॅटर्डे संडे आहेच, तर 2 दिवस मस्त सेलिब्रेट करूया. जे काय असेल ते असेल. मला केस कापायचे होते, मला मॉलमध्ये जायचं होतं, मला एखादा टी-शर्ट घ्यायचा होता. काहीच झालेलं नाही आहे या नादात. पण ठीक आहे, अजूनही 2 दिवस आहेत, तर बड्डे मस्त सेलिब्रेट करूया. पण आजचा दिवस तर संपला आहे. सो चला आता अंडा ब्रेड खाऊया. तू नीट आली तरी चालेल, हा व्लॉग आहे. अरे मी पुढे आहे की थोडा जरा. हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. थांब थांब थांब, मला खाऊ घाल. तुटी फुटी मला खाऊ आम्हीच खाऊ घालणार होतो ते. तुटी फुटी मला तिला खाऊ घाला. ए डिम्पी, तू कॅमेरा ब्लॉक करते. मी आलोय नॅचरल्समध्ये. नॅचरल नाही, कुठे आलो आपण? किगामध्ये आलो आहे मी FC रोडला. डिम्पी आणि मम्मीने घेतली आईस्क्रीम. मी आणि आरवने सांगितलंय वॉफलचे येते, यायला वेळ लागेल. कुठलं सांगितलं? मिल्क बेल्जियम. आरवने मिल्क बेल्जियम वॉफल आणले, मी डार्क चॉकलेट सांगितलं. मला दे जाऊ ना. का दे जाऊ. हां, आधी पण इथे आम्ही असंच बसून ब्लॉग करत होतो. हो, इकडे बसलो होतो समोरच्या बाजूला. आपण ज्यावेळी ओव्हन वगैरे घेतला होता त्याचं सेलिब्रेशन करायला आलो होतो.
the next day. आम्ही आलो आहे मॉलमध्ये. माझा चेहरा जर इकडे एक वेगळा वाटत असेल तर कारण मी इकडे पर्पलमध्ये आली आहे. मेकअप घ्यायचा आहे थोडासा. मी खूप सारे दुकानं फिरले. मम्मीने ट्राय केलं आहे आता. काय मम्मी दाखव. मम्मी मेकअप ट्राय करते. माझा झाला आहे करून. इकडे वेगळा मेकअप आहे, इकडे वेगळा मेकअप आहे. त्याच्यामुळे माझा चेहरा असं जरा सगळं ट्राईड अँड टेस्टेड आहे. मला एक फाउंडेशन घ्यायचं आहे. ॲक्च्युली माझा प्लॅन होता एक टॉप घ्यायचा जो मला काही भेटला नाही आहे. काय झालं. कुठला ब्रँड हो हे टिंट आहे ना. लिपस्टिक टिंट पण असंच दिसतं ना. मी म्हणलं माझा चेहरा असं प्रत्येक शेडचं फाउंडेशन लावून बघ चांगला दिसतोय. पण थोडासा लाईट चेंज झाली की वेगळा दिसतोय. पण नाही हा बाजूला आहे ना चांगलाच दिसतोय. मग माझा चेहरा तसा आहेच नॅचरली सुंदर. ते मला घेऊ ना फाउंडेशन. आवडलं मला. 330 शेड आहे बघ. शुगरचं म्हणजे काय म्हणते. नाही मेबलिनवाला. खूप मस्त शेड भेटला आहे. फायनली मला असं वाटतं की मी चांगला मेकअप शिकू शकणार आहे. आता मी मम्मी दाखवते. मम्मीसुद्धा जरा ट्राय करते मेकअप. आणि मला माहीत नाही माझा आवाज किती येतोय. मम्मा काय खालून बाहेर निघते. हो ती तिकडनं बाहेर होते. मला पण त्यांनी तिकडनं काय एक्झॅक्टली त्याचं क्रीम म्हणजे असं ग्लो येतो. जोरात बोल ना. ग्लो येतो. ग्लो येतो. फाउंडेशनच्या आधी किंवा फाउंडेशन मिक्स नंतर लावलं त्यांनी मला इकडे. आधी लावतात का किंवा मिक्स करून लावतात. चुकलं का मला त्यांचं. लावतं पण आलेत. डॅडीने जॉईन केलं आहे आम्हाला. आरव इकडे आला आहे. आरव आता खुर्ची करतोय. गेम खेळत बसायला. मेकअप करायचं. मी बाहेर नाही येणार आहे. मला घ्यायचं आहे 2 मिनटं सगळं. आता फायनल व्हायचं. कुठे नेतोस तू. कुठलाही गेम खेळायचा नाही आहे. चुपचाप आजचं ते मी शूट करणार. हां कर. पुण्याचा व्हिडिओ काढतो इकडे. मला माहित नाही पण मला मेन्सचीच पसंत असते. मला हे बघ काय म्हणतात ते. काय केलं तिथे इकडे हे बघ. हा वाला चांगला आहे. पुण्याचा व्हिडिओ करतो बाया तू. आपला वाला चांगला नाही. आरो ह्याच्यापेक्षा मम्मी तिकडे बिलिंग करते. त्यांनी सांगितलं काहीतरी गिफ्ट वगैरे मला ते घेऊ दे ब्लॉग. मला खूप आवडलं. माझं छान दिसतंय ना. हो मस्त वाटतं. मम्मीचा मेकअप दाखव ना. मम्मी पण तू पण छान दिसते. छान झालं. लिपस्टिक आहे का म्हणजे जरा फेंट झाली रिअल मध्ये. आरव म्हणतो रिअल ब्युटी. अगं बाय त्यांनी आम्हाला सांगितलं की पाऊस सुरू आहे. मम्मी म्हणते कुठलाही आधी तो दाखवा. तुम्हाला घेतलं तर चालेल व्हिडिओमध्ये. आता हेच घेतोय फक्त. हे हां मग माझं नाही आहे शुगरवालं. हां हे वालं माझं. हे ना हे 330 वालं. क्लिअर ते काय घेतलं. प्रायमर आहे ना. प्रायमर नाही घेते ना आपण. हां प्रायमर नको आहे. प्रायमर नाही. हे दोनच घेतो. हां त्यांच्या ऑफरमध्ये जर येत असेल तर घेऊन जा. नाही प्रायमर त्याच्यामध्ये तुम्ही देत असाल. ते नको आहे ना. नाही नको. इकडे काय 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 हे हे मेकअप क्लीन करायला छोटे छोटे बॉल्स असतात. कॉटन बॉल्स. काय आहे थांब काय दाखवते. अंडर आय क्रीम टिंटेड असते आणि डार्क सर्कल पण. पण मग माझ्याकडे बीबी क्रीम आहे ती तशी ट्रान्सफर नाही आहे. स्किन केअर आहे. काय डोळ्याचा का जर तू विदाउट मेकअप काढलंस का. हिंदी आत्ता सगळी धडपड केली असते. आमची झाली आहे शॉपिंग. हा गाडीवाला. आमची झाली आहे शॉपिंग. घेतले 2 फाउंडेशन. तरीच बऱ्यापैकी महाग झालं आहे. मी जिथे एक टी शर्ट घेणार होते त्याच्यात डबल खर्च केला आहे आम्ही एका टी शर्टऐवजी. आता डॅडी आले. डॅडी जाऊन बसलेत. स्टार बाजार एक्सप्लोअर करतात. डॅडींची फेवरेट जागा. तर आम्ही तिथे चाललो आहे. इकडचं मेकअपच्या वेळेस शॉपिंग झाली. आम्ही बऱ्याच वेळ झाला मॉलमध्ये येऊन. झुडिओ फिरलो सगळं फिरलो पण काहीच कपडे आवडले वगैरे नाही. म्हणून मग विचार केला की जाऊ दे मेकअपच घेऊया. आणि खूप छान भेटला आहे मला. फायनली एक आवडेलचा शेड भेटला. खातोय गुळ शेंगदाणे. कसं शेंगदाणे घ्यायचा आरो. गोरा घ्यायचा. फॉरेनर शेंगदाणा. फॉरेनर शेंगदाणे घ्यायचा. गोरा गोरा. शेंगदाण्यांमध्ये रेसिझम लावलं त्यांनी. काय करतो असा तोंडावर पडशील ना इकडनं. तिथून बाहेर काढू दे. नाही तर 2-3 हजाराचं डॅडींना बाहेर काढू दे. चलतं. आम्ही डॅडींना शोधतो. फाइंडिंग डॅडी. पण डॅडी आलो मग फोन कर ना त्यांना. काय काय मम्मा हे बघ किती छान. ए ही आपलं हे काय म्हटलं दाखव ना. मी तिकडून आपण डिम्पी हे दाखव ना. हे तिकडे आपण पटकन निघालो दाखवलंच नाही. हा फ्री पाऊच भेटलाय आम्हाला.
ते दाखव काय भेटलं. माझा हात बघ कसा फुल मेकअप एक्सपेरिमेंट. थांबा एक लास्ट हा एक पाऊच भेटला आहे मला आणि हे 2 अगं घालू नकोस फोकस. हे 2 फाउंडेशन असं छानपैकी. कसं झालं आहे माझा हात. नाही ग ते ओटा साफ करायचं वाटतं मम्मा. हो वाव बिअर ग्लास आहे ना. काय असतं बिअर ग्लासच आहे ना. पीछे माताश्री उभी थी. काय ओ वाव कसलं छान आहे. आपली अशी पण ट्रिप कॅन्सलच झाली यावर्षी. हे घेऊन चला घरी जेवण बनवून आहे आणि आपल्याकडे बाटली नाही. चीर पडली पण चांगली बॉटल आहे. बॉटल नाही बाटली आहे. चिरणार ती एवढं कमी. अजून एक 9 असेल. 499 रेडी ते 499 4 वाचलंच नाही त्यांनी. मार्गरिटा नाही ग ह्याच्यात ते मँगोचं वगैरे नाही का ते मार्गरिटा वगैरे. पुडिंग पुडिंग अच्छा सॉरी पुडिंग काय म्हणताय माणूस. मार्गरिटा काय असतं. ड्रिंक्सचा प्रकार. एवढं फॅन्सी आम्ही कधी खातच नाही. मी जसं खूप पिल्लंय प्यायचं असं दारू. आपलं घरचं set ही लाईट अशी फोन मध्ये अशी ब्लिंक ब्लिंक होतीये पण रिअल मध्ये नाही होत. 1700 रुपये. वाव किती छान आहे. घेतोय का आपण. नाही का बघतो हे असं बिर्याणीसाठी लय भारी होईल. हा ना खायला पण मजा येते ह्याच्यामध्ये. पीस वाव डॅडी तो बघा किती छान आहे. त्याच्यात रस्सा. ओ हा काय आहे ते कसलं छान आहे. पण आपण घेतलेत ऑलरेडी. जस्ट हँगिंग आउट. लहानपणी आहे ना बिग बाजारमध्ये अशा प्लेट्स मिळायच्या आणि तिकडं आम्हाला मम्मी अशा आणायची आणि आम्ही खूप अशा प्लेट्स यूज केल्या आहेत वेगवेगळ्या कार्टूनच्या वगैरे असं. आणि आम्ही कंपल्सरी आताच खायचो. मम्मा ह्या प्लेट्स किती वापरल्या आहेत ना. खूप खाल्ल्या आहेत आम्ही ह्याच्यामध्ये. खूप जेवण केलं ह्या प्लेट्स. डिम्पी ह्या प्लेट आठवतात का. दुकानात होत्या आपल्या आपण मग घेतल्या होत्या काय. दुकानात नव्हत्या बाया. दुकानात पण आणलं होतं पण आपण विकायला ना मम्मा. काय बाई दुकानात नव्हत्या. दुकानात पण आणलं होतं. बाजारमधनं आणायचो अगं आपण दुकानात पण विकायला आणलं होतं. मम्मी एक घेऊया ते गणपतीला आपल्या. ह्याच्यावर हे केळीचं पान नाही हो. हे असं गणपतीला घेऊया ना आपण. डायरेक्ट हे घे बर्फाचं. स्टील मध्ये पण मिळतं का ह्याच्यात. हे बर्फाचं. हो हे बर्फाचं मला पण आवडतं खूप. आरवला शोधा. आरव कुठे गेलाय. माझं कामाचं वर आहे मी जातो वर. मम्मी हे बघ हे. अरे फोन नंबर फोन द्यायचा त्याच्यात. मम्मी तुझा फोन माझ्याकडे नाही. हे पण याच्यात गरम होतलं खराब होईल ना. मम्मी नाही ग हे असणार मायक्रोवेव्ह सेफ वगैरे. मम्मीला शॉर्ट्सचे ग्लास चहाला वापरायचे कारण मम्मीचं एकच आयुष्यात नशा आहे. ह्याच्यात कोकम पिऊ शकतो. मम्मी एकच नशा करते आयुष्यात चहाचा नशा. म्हणून मला पण लिंबाचं कोकम पिते. चहाला पण नाही येते. जामून शॉर्ट्स असतात बा. आम्ही इंदोरला पिलतो मम्मीने आणि मी. कसं लागतं ते. छान लागतं. आपण पिलतो इंदोरला. आम्ही इंदोरला काय असेल मम्मा मायक्रोवेव्ह सेफ असेल. अगं हे वेगळे आहेत. ही तर प्रॉपर चहाचीच आहेत मम्मा. नाही मी काहीतरी शॉर्ट ग्लासेस लिहिलं. विचारलं पाहिजे त्यांना. हे ग्लासेस मायक्रोवेव्ह सेफ नाही आहेत असं आम्हाला कळलं आहे. सो सॉरी कारण आम्हाला तुमच्यात चहा प्यायचा होता. आरवनी घेतली गन जे आम्ही जरा आणि ट्रॉलीमधनं काढून ठेवून देणार आहे. मम्मी पण म्हणले हा डॅडी पण म्हणले डोप्याची खुशी ते सामान आहे त्याच्यामध्ये. नाही मम्मी ते गन घ्यायची काय गरज नाही. अन्य ट्रॉली ते असेल कोणाची तरी. डॅडींचं अननेसेसरी परचेस. काय ठेवणार का ह्याच्यात तुम्ही. म्हणजे डॉक्युमेंट प्रॉपर्टीचे काय डॉक्युमेंट ठेवायला डॅडी एक हँडबॅग घेतली. अयो 350 रुपये. नाही घ्या घ्या. लंच बॅग सारखी दिसणारी पिशवी ते. आता या मॅडम पण घेतली बघ. पाऊच छोटे मला मोठे लागतं. आली मोठी तुला जसं काय घेणारच. आमची झाली आहे शॉपिंग स्टार बाजारमधनं. भरपूर शॉपिंग केली आहे आणि आज पण आम्हाला त्यांनी 1 कप नूडल्स फ्री दिलेत. पोकेमॉन आले आहेत का तर ते आपण घरी जाऊन ट्राय करूया. आता आरवनी ट्रॉली चालवली आहे पुढे. मी दाखवते. भरपूर काय काय वस्तू घेतल्या आहेत आणि मी खूप जास्त खुश आहे कारण मेकअप घेतला आहे. ॲक्च्युली घ्यायलाही घाललो होतो घेतलं दुसरंच पण खूप खुश आहे मी. तर झाली आहे भरपूर शॉपिंग आणि जवळजवळ 1-1.5 तास आतमध्ये होतो आम्ही म्हणजे इकडे स्टार बाजारमध्ये. मी दाखवते आरव कसा चालला गेला. अरे सोडून दिली जाईल
खाली असं नको हालतच नाही ती ब्लॉक होती. हो का लॉक होते ती. अरे वा ए अगं हो त्याची चाकं बघ ना कशी आहे ते बरोबर ग्रिप धरताय मम्मा त्याच्यामुळे. काय मी आत्ता बघितलं मला काय माहित होतं. फायनल डेस्टिनेशन सारखं झालं असतं. मम्मीची लेस गुतली होती त्याच्यामध्ये. अजून पण ती लूज बांधलेली. एखाद्याला लागेल ना अशी. चला खाली ना नाही नाही इकडेच फ्लोर एवढे घालून नव्हतं आलो मम्मी आपण. मागे घे मागे म्हणजे तू पूर्ण येतेस. हां अरे वा वा टालिया. चला मम्मी डॅडी खाली गेले. अगं आपली बास्केट घे. रामू काका बरं चल चल छोटू चला बास्केट घ्या पुढे निघा. ओ इनर टॅलेंट काय सगळी घाण साफ करतोस का. अरे वा वा घाण साफ करतोस का सगळी. अरे नको करू तसं कुणी ओरडेल. तसं मेकअप किती छान दिसतंय. मी खूप एक्साइटेड आहे आता हे नवीन प्रोडक्ट यूज करायला. अरे मी धडकेल ते काढ बाजूला. आरवने बनवलेले आहेत कप नूडल्स. ते आत्ता आम्ही आणले होते. मला दाखवायचे होते आणि बनवून पण घेतले. मला माहिती नाही डायरेक्ट म्हणतो खायला आहे. तर हे वाले काहीतरी पोकेमॉनवाले होते रामेन. आता खाऊन बघूया कसे. फोक स्पून काय नाही खाते ह्याच्यात. ह्याच्यात कसं खाता येईल सापडतच नाही. आता येणे असं भरून द्या मला घासतले. मागच्या जास्त चांगली टेस्ट करायची तुला आम्ही सगळ्यांनी केलं. मला आवडत नाही कप नूडल्स प्रकार. आता आम्ही बनवतोय वाय वाय इकडे. मलेशियन मॅगी आहे हे का. नाही ते वाय वाय आहे. ते वाय वाय काय बोलला मलेशियन मॅगी असं म्हणतात. तुला आवडली का डिंपी. टेस्ट करू द्या 1 मिनिट. ठीक लागतं एवढे का सांग. हा ओके ओके वाय वाय छान लागतंय खायला. ओके ओके माझं नाही सगळं घेऊन चाललाय. वाय वाय मध्ये काय काय येतं ग. ह्याच्यात ऑइल पण येतं ना मला वाटतं. मला डिवाइड करून दे का माझं लक्ष सगळं मॅगीकडे. असं सगळं आहे याच्यामध्ये. काहीतरी लिक्विड आहे अनियन फ्लेवर्ड ऑइल आणि टेस्ट एनहान्सर असं काहीतरी 2 आहे. आपण बघूया वाय वाय कशी लागते इकडे. इकडे पुढे आहेत. मला बघू जरा टेस्ट समजली नाही याची फारशी. मी खाऊन बघते. हॅलो आजचा दुसरा दिवस म्हणजे आज संडे. तर काल आम्ही मॉलमधून आल्यावर फारसं काही केलं नाही. मॅगी वगैरे खाल्ली आणि झोपून गेलो. तर आत्ता आम्ही आलो आहे खेड शिवापूरला. इकडे डॅडींना एक लग्न अटेंड करायचं होतं. सो आम्ही ते लग्न डॅडींना आम्ही तिथे सोडलं आहे आणि आम्ही चाललो आहे पुढे. असंच फिरूया म्हटलं कुठेतरी काही भेटतं आहे का. आणि जसं डॅडींचं तिकडचं काम होईल तसं आम्ही डॅडींना परत पिकअप करणार आणि मग आम्ही जाणार जगदंबाला जेवायला. मी खूप एक्साइटेड आहे जेवणासाठी. सो फ्रायडेच्या दिवशी आम्ही फारसं काही बाहेर गेलो नाही काही झालं नाही म्हणून मग आता 2 दिवस आम्ही मस्त सेलिब्रेट करतोय. तर आता मम्मी म्हणते इकडे कुठेतरी छान जागा आहे फिरायला तर आपण तिथे जाऊया. हा कुठला एरिया आहे. कोंढणपूर रोडला. हा कोंढणपूर रोड आहे. आम्ही तिकडे चाललोय. तर आता बघूया मम्मीला काय अशा आहे हिडन जागा माहिती आहे तिकडच्या. तर तिकडे फिरू मस्त फोटो वगैरे काढू जरा वेळ टाइमपास करू. तोपर्यंत डॅडींचंही काम होतं. मी वाटवतीये ती गाडी रोखवली. मम्मीने एवढी गाडी थांबवून आहे ना. का गाडी थांबवली एवढी भर रस्त्यात माहितीये का आंबे घ्यायसाठी. गाडी मला आता ती मी वाटवली आणि आम्ही विचार करतो की अचानक गाडी का थांबवली. मग साईडला लक्ष गेलं की आंबे. गाडी बंद केली का मी. चालू आहे का. अगं इथं कोणीच नाही. कुणाला विचारू घ्यायचे का 2 आंबे.
उचले काय काका आंबे कसे आहेत? 100ला 1.25 किलो म्हणतात. मम्मीला आवडलेले नाहीयेत त्यावेळी निघालो पुढे. काय झालं हा आपण मला तेच आठवलं अमरीशपुरी रोग हो ना. मग तू अचानक गाडी थांबवली फक्त गाडी का थांबवली मग बाहेर लक्ष गेलं. मला आठवलं ते रोग दो गाडी. आवाज वाढवा. अगं तुला सांगते परवा गेलो तनसुंदरला. मला जर माहिती असतं ना तिथं भाजी मंडई आहे ऐक ना दीदी नाही होय तिकडं. मी बोरच नसते झाले अजिबात. दीदी हा ऐक ना हा तू नाही तरी हा मध्ये घुसल. अरे मला इथं छान वाटतं बसायला. मला भांडणं चालू झाले. तिकडं पण आता इकडे चढ आला होता आणि मम्मीला थोडस चालवते भारी चालवते पण चढ आला की तिचा कॉन्फिडन्स होतो पण तिला असं वाटतं की तिला जमतच नाही पण असं काही नाहीये ती खूप मस्त चालवते. पण आता सुद्धा तिने इतकी मस्त गाडी आणली ती म्हणते यस यस मी चढवली तिला येते पण तिला आता ते रिअलाइज झालं. अजून पण आम्ही चढावरतीच चाललो मी दाखवते. मला इथून आता सिंहगड दिसतोय. पेट्रोल नाही नाचवलं आपण. नाही ठीक आहे. सिंहगडच्या जवळ आलोय आम्ही इथून. आता मम्मीने आता एक दाखवलं की असं तिथे सिंहगड दिसतोय. फोन मध्ये दिसणार नाही थोडं आणखी जवळ गेलं की मी दाखवते. मग मी थांबूया ना कुठेतरी फोटो वगैरे काढूया छान जागा बघ छान आणि मी खूप छान दिसते. कालच्या बिल्डिंग वरून धबधबा पडतोय. बिल्डिंग वरून धबधबा मम्मी टाकी भरली क्लायमेट धबधबा आता खाली पडते. शुभ. आता आम्ही मम्मीला म्हणत होतो की आपण त्या टाकीवरती जाऊन बसू पण मम्मी नाही म्हणली ओरडली आम्हाला. आणि माझे केस खूप छान दिसतात मी खूप छान दिसते. हे माझं एकदम परफेक्ट मॅचिंग होत आहे. मोनोक्रोम. हो ना माझं पूर्ण ब्राऊन लिपस्टिक आहे काय? नाही ब्राऊन नाही लावली मी. ब्राऊन मला जास्त सूट नाही होत असं वाटतं. आम्ही चाललो आता वरती तिथे डोंगरावरती इकडे जाऊन बसावं म्हटलं. गाडी आम्ही मागे पार्क केली. फोटोजची पोज रिक्रिएट करायची. कुठले येस आपण करू शकतो आता ते शोध बरं ती रील आत्ता बनवूया आपण. ठीक आहे आम्ही आता काहीतरी असं फनी रील बनवणार आहे. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल देन प्लीज डू फॉलो. वरती वरती चढत चाललं का तरी बरंच वर आलो नाही. आणि नेमकी मी आज हे शूज घातले जे बिलकुल चढण्यासाठी अप्रोप्रिएट नाही आहे आणि स्कर्ट पण घातलंय सो मला जराही चढता येत नाही. डिम्पी हे धर मला येऊ दे वरती. माझे शूज बरोबर नाही आहेत आज. मला पण आवडते पण स्कर्ट घालून ट्रेकिंग नाही आवडत मला. चल पडायची मी मागं. दे इकडे मम्मी आला तिथे जाऊन बसलेत. चल हे अगं एवढं पटपट नाही चढता येणार आहे थांबा. चल थोडस दिदीच्या मागे आहे मग आपल्या चौकशी आहे. हे बघा ही जे केसांमुळे काहीच दिसतच नाहीये. आणि मला केस बांधायचे. दुसऱ्यांना मी केस बांधायचा प्रयत्न. ही इकडे फोटो काढायला गेली आणि खाली येताना काहीच दिसत नाहीये. असं झाली करताच इथं आपण ए मिशन पास ए काढला. थांब थांब मी आमचे फोटो काढायला तिथे थांबली होती आणि काढताना हवेने हलते त्यामुळे म्हटल्यासारखं होतं. आणि अरे हालू पाय घसरला होता. भुरभुर यायला लागली. आम्ही तिथे जाऊन बसलो होतो आणि आता मी इकडे उतरायचा प्रयत्न करत होते तर बिकॉज मी स्कर्ट घातलाय आणि माझे शूज असे स्लिपरी आहेत
मी तिकडनं अशी हा जस्ट बिकॉज हा ना काय झालं मी इकडनं खाली उतरत आले माहितीये मला गप ना माझं पूर्ण होऊ दे. मी उतरत आले आणि मला थांबता येणं असं ब्रेकच लागत नव्हता. मी आरोला धरलं नकच लागलं माझं. आता पाऊस यायला लागला आम्ही पटकन निघालोय. डॅडींचं पण काम झालंय सो आम्ही डॅडींना पिक करणार आहे. पण मजा आली. आम्ही 10-15 मिनटं इथं बसलो होतो. पुन्हा येऊया. दम लागलाय मला एवढं ट्रेकिंग हे ट्रेकिंग होतं आमच्यासाठी. चला पटकन गाडीत बसूया तर खराब होईल सगळं मेकअप वगैरे पटपट. आणि आता मी एक्साइटेड आहे जेवायला. चलो आम्ही घेतली आहे रबडी जिलेबी. जगदंबाला आलो आहे तर वेटिंग खूप जास्त आहे. तोपर्यंत विचार केला की हे खाऊन बघावं कशी आहे. ते ना थंड पाहिजे रबडी अजून मजा येईल. छान आहे काहीतरी. जी खाल्ली होती ना थंड रबडी होती आणि बस एक मला आवड. मला असे गोड सगळं आवड. शर्ट बघ किती शर्ट बघ तुझा माझा ओ शिट मस्त आहे. फक्त काय तुम्हाला आवडली हो छान. मला आवडली. तिला नाही आवडली. जास्त गोड नाही आवडली. हा तुला जास्त गोड आवडली. माझ्या ह्याच्यावर व्हिडिओ बघा ना. आम्ही पंढरपूर रोडनी सरळ गेलो. ते डोंगर डोंगरावर जाऊन बस. मला गोड चांगलं आवडतं. आणि इथे नेक्स्ट लेवल वेटिंग आहे. इकडे बाहेर गर्दी आहे. फोकस इकडे बाहेर पूर्ण गर्दी आहे. आतमध्ये वेटिंग आहे म्हणून आम्ही बाहेर थांबलो. तर इथे जिलेबी होती तर ती खाऊन बघितली. या लोकांनी इकडे टॉम अँड जेरी लावलं इकडे ह्या मोठ्या स्क्रीनवरती. मे बी असंच एंटरटेनमेंट म्हणून कारण वेटिंग जास्त आहे. त्याला आवाजच नाही. हां बिना आवाजाचा टॉम अँड जेरी बघायला मजा नाही आहे. आमचं झालं जेवण आणि बाहेर आल्यावर आम्ही बघतो तो आणखी गर्दी वाढली आहे. नेक्स्ट लेवल लाईन वाढली आहे. मगाचपेक्षा आणखी गर्दी वाढली नाही का. थोडा जरी उशीर झाला असता ना आम्हाला तर आम्हाला आज जेवण भेटलंच नसतं असं वाटतं. भरपेट जेवण झालं. आम्ही निघालो आहे घरी. आता पुढचा प्लॅन काय माहिती नाही पण बघूया जर वेळ भेटला. घरी जाऊन स्क्विड गेम बघणे. मला तर झोपायचं आहे आता मस्तपैकी. स्क्विड गेम 3 कंटिन्यू कर. चला नंतरच भेटूया. आता खूप कंटाळा आला आहे मला. मी मस्त गाडीत एक झोप घेणार आहे. चलो बाय बाय.